उजनी धरणाच्या जलाशयात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। 21 मे रोजी रात्री धरणात बोट बुडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। यामध्ये बुडालेले सर्व 6 प्रवासी हे करमाळा तालुक्यातील आहेत। यामध्ये 2 प्रवासी हे कुगावमधील तर 4 प्रवासी हे झरे या गावातील आहेत। आज या सर्व मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलेले आहेत। दरम्यान हे सर्व मृतदेह गावात आणताच आक्रोश आणि हुंदक्यांनी परिसर हादरला। झरे गावातील एका पूर्ण कुटुंबाचा या घटनेत अंत झालाय। पती पत्नी आणि 2 चिमुरड्यांचा यामध्ये समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच झरे गाव आणि परिसरावर शोककळा पसरली आहे। करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, कोमल जाधव वय 25, शुभम गोकुळ जाधव वय अवघ 1.5 वर्ष, माही गोकुळ जाधव वय 3 वर्ष, राहणार झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर अशी झरे गावातील एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत। या घटनेतून पोलीस अधिकारी राहुल डोंगरे हे वाचले आहेत। ते पोहोत किनारी आल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। दरम्यान या दुर्घटनेनंतर बेकायदा जल वाहतूक बंद करा अशी मागणी झरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे। तसंच मृत कुटुंबियांना आर्थिक मदत द्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे। या बोटीमध्ये जर सर्व सुविधा असत्या तर हे सर्व प्रवासी वाचले असते अशी ग्रामस्थांनी सांगितलंय। शासनाने या सर्व बोटी अधिकृत कराव्यात, अनधिकृत बोटी बंद कराव्या अशी मागणी झरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे। सुविधा असत्या तर ही दुर्घटना घडली नसती असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जाधव कुटुंबाला सरकारनं मदत केली पाहिजे। गोकुळ जाधव यांचे आई वडील वयस्कर आहेत, ते थकलेले आहेत। गोकुळ यांच्या जाण्यानं घरातील कर्ता पुरुष गेलाय, त्यामुळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। सरकारनं बोटीनं प्रवासाची योग्य सोय करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। पूर्ण गाव शोकाकुळ आहे। आमच्या गावात चूलही पेटली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।